मित्रांनो, एंड सेमचं आपण प्रिपरेशन करतोय, पण काय होतं बऱ्याच वेळा अभ्यास करताना चला रूम मधला मित्र असतात त्यांना डिस्टर्ब होऊन जातं, साईडला झोपलेला असतो त्याला डिस्टर्ब होतं, घरामध्ये अभ्यास करतो तर घरच्यांना या खोलीत बसलो तर त्या खोलीत आवाज जातो, भरपूर साऱ्या गोष्टी होतात आणि यावेळी मग काय होतं इतरांना डिस्ट्रॅक्शन झालं की ते आपल्यावर चिडचिड करतात आणि आपला एंड सेमचा टॉप करण्याचं स्वप्न कुठेतरी खाली येऊन जातं. मग याला आपल्याला पूर्ण करायचं असेल तर काही टेक गॅजेट आपल्याकडे पाहिजे. तुम्ही जनरली ते वापरतात पण ते सिस्टमॅटिक वेने मी तुम्हाला इथे प्रेझेंट करणार आहे, ते आपल्याला वापरायचे जेणेकरून एंड सेम मध्ये आपण कुणाच्याही नो डिस्ट्रॅक्शन मध्ये स्वतःच्या वेने, स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या कुणालाही टेन्शन न देता भारी पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि वर्गात पहिले येऊ शकतो. सो मित्रांनो, टॉपिक एकदम भारी आहे. 3 इंजिनिअरिंग गॅजेट्स टू इझी स्कोर अँड स्टडी रुटीन. तो गॅजेट सोपे सोपे आहे. पहिला आहे की टेबल लॅम्प घेऊन अभ्यास करण्याची सवय करा. कारण काय होतं, रूम मध्ये लाईट लावला तर सगळे बाकीचे मुलं असतात, घरात लाईट लावला इतरांना डिस्ट्रॅक्शन होतं, रात्रीचा अभ्यास करताना पुन्हा इश्यू होतो. सो टेबल लॅम्पनी काय होईल, तुमचा फक्त टेबल आहे त्याच्यातच लाईट असणार आहे, बाकीच्याने लाईट बंद केली कोणी तुम्हाला चिडवणार नाही, टेन्शन देणार नाही, काही नाही. त्या टेबल लॅम्पने काय असतं तेवढाच उजेड असतो, पूर्ण 100% त्याच्यावर फोकस सुद्धा आपला होतो. ही सायकोलॉजी सुद्धा तिथे काम करते. सो अभ्यास करताना नक्की टेबल लॅम्पचा यूज करा. सेकंड आहे, मोबाईल असताना मोबाईल सोबत मोबाईल होल्डर ठेवा, जेणेकरून इझिली तुम्ही स्टडी करू शकता. युट्यूबवर स्टडी करताय किंवा ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन वरनं स्टडी करताय किंवा काही नोट्स वेट बघताय, मोबाईलचा आता अभ्यासात खूप जास्त यूज झालाय, पण तो असं न ठेवता काय होतं आपण कशालाही आधाराने ठेवतो, त्यापेक्षा एकदम इझी होल्डर, कारण ते त्याच्यासाठीच बनलेलं आहे की तुम्हाला इझिली ती स्क्रीन दिसावी आणि प्रत्येक गोष्ट प्रॉपर असली तर अभ्यास करायला मजा येते. आणि लास्ट आहे हेडफोन्स. हेडफोन्स असे असायला हवे का आपला आवाज बाहेर जाणार नाही किंवा इतरांना गाणे ऐकून अभ्यासाची सवय, पण त्या केसमध्ये आपला आवाज हेडफोन मधून सुद्धा आवाज बाहेर जातो, असं होतं. सो आपला आवाज बाहेर जाणार नाही, आपला हेडफोन जाणार नाही, इतरांचा आपल्याला येणार नाही. सिस्टमॅटिक चांगल्या क्वालिटीचे हेडफोन वापरले. या 3 गोष्टी बेसिक गोष्टी आहेत, त्या सगळेजण विचित्रपणे वापरतात, डिस्ट्रीब्युटेड वापरतात. आपल्याला सिस्टमॅटिकली एका वेनेच वापरायचं जेणेकरून आपला अभ्यास करणं एकदम सोपं होईल आणि नक्की वर्गात तुम्ही पहिले यशाल एंड सेम मध्ये स्कोरिंगच कराल. मित्रांनो, अभ्यास करताना नक्की पुन्हा एकदा पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घ्या. पर्पल हॅट ऍपवर सगळ्या तुमच्या इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आणि इम्पॉर्टंट नोट्स सोबतच कमी वेळेत अभ्यास कंप्लीट करायचा आणि ऍप्लिकेशन सोबत करा. पर्पल हॅट ऍपने काय होईल, कमी वेळेत तुमचा अभ्यास कव्हर होईल, कारण स्वतः अभ्यास करण्यात आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. ऍप्लिकेशन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नोट्स आहे, व्हिडिओ लेक्चर आहे, सगळ्यात महत्वाचं सॉल्व पेपर विथ एक्सप्लेनेशन, पेपर पॅटर्न, आणि ऍप्लिकेशनच्या बाहेर पेपरला काहीच येत नाही. सो त्यामुळे नक्की ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा आणि ऍप्लिकेशन जर कुठल्या कोर्सचं घेतलं तर तेच करा, त्याच्या बाहेर काहीच येणार नाही, एवढी मी गॅरंटी देतो. तुमची पासिंग स्कोरिंग शुअर शॉट होईल. मित्रांना पण ऍप्लिकेशन नक्की सजेस्ट करा. सो थँक्यू.